नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे वार रविवार आणि 24 मार्च आहे. तर आज 24 मार्च रोजी रात्री होळीचं दहन जे आहे तर ते केलं जाणार आहे. ही रात्र अत्यंत चमत्कारिक असते असं म्हटलं जातं. तर पहा, तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी लाखात एक काही प्रभावी उपाय जे आहे तर ते सांगितले गेलेले आहेत आणि तेच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही आज पेटत्या होळीसमोर हे उपाय जर केले तर भाग्योदयासह तुमच्या सर्व कठीणातील कठीण इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. घरातला दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असे हे अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, होळी जी आहे तर ही वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो आणि होळी दहनाच्या रात्री काही उपाय केल्याने वाईट वेळ चांगल्या वेळेतही बदलू शकते आणि सर्व प्रकारच्या समस्यातून आपली सुटका देखील होऊ शकते असं म्हटलं जातं. म्हणूनच होळीच्या दहनाच्या रात्री अतिशय प्रभावी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. तर पहा, जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर आपले शाळेत जाणारी मुलं असेल, मुलांची प्रगती होत नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, आपल्या घराची प्रगती होत नसेल, घरात पैसा स्थिर राहत नसेल, तर आपल्याला आज होळीच्या रात्री काय करायचं आहे, पेटत्या होळीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 7 विड्याची पानं घ्यायची आहेत. ही विड्याची पानं घेतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, 7 परिक्रमा ज्या आहेत तर त्या होळीला मारायच्या आहेत. म्हणजे 7 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. एक प्रदक्षिणा मारली की एक विड्याचं पान घ्यायचं आणि तुम्हाला होळीच्या अग्नीत टाकायचं. यानंतर पुन्हा दुसरी प्रदक्षिणा तुम्हाला मारायची, दुसरं पान होळीच्या अग्नीत टाकायचं. असे तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारून 7 विड्याची पानं जी आहेत त्याला आपण खाऊची पानं देखील म्हणू शकतो, तर ती तुम्हाला अग्नीमध्ये टाकायची आहेत. असं केल्याने कुटुंबात सुख शांती येते. कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होत असते, आपल्या घराची प्रगती होत असते. यामुळे तुम्ही हा 1 लाखात एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करायचा आहे. त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल, सतत आपल्या मागे अडचणी असतील, नकारात्मकता आहे, काहीतरी वाईट गोष्टी सतत आपल्यासोबत घडत असेल किंवा काहीतरी संकट वारंवार आपल्यावरती येत असेल, तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचा आहे. हा लिंबू तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा गोलाकार डोक्यावरून तुम्हाला फिरवून घ्यायचा. या लिंबाचे 4 तुम्हाला तुकडे करायचे आणि हे 4 तुकडे केल्यानंतर ना तुम्हाला 4 दिशांना फेकून द्यायचे आहे. म्हणजे जिथे चौफुली आपण त्याला म्हणतो, तर जिथे चारीकडे 4 रोड जातात तर तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला 4 दिशेला 4 ह्या 4 लिंबाच्या खापा ज्या आहेत, फोडी ज्या आहेत तर त्या तुम्हाला फेकायच्या आहे. या फेकल्यानंतर ना चुकूनही मागं फिरून पाहायचं नाही. असं केल्याने बघा, करिअर त्याचबरोबर आपल्या मागे काही समस्या असेल, काही अडचणी असेल, त्यातून आपल्याला मुक्ती मिळते आणि नकारात्मकता आपल्यामध्ये असेल, आपल्याला कुणी काही दोष लावले असेल, काही करणी बाधा केलेली असेल तर ती सुद्धा दूर होते असं म्हटलं जातं. म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आज रात्री आवर्जून करायचा आहे. तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल, घरावर खूप कर्ज झालेले आहेत, मग हे कर्ज कुठल्याही प्रकारचं असू शकतं. घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती येत नाही, संपत्तीमध्ये वाढ होत नाही, तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे, होळी दहनानंतर जी राख राहते तर ती राख तुम्हाला घरी आणून एका लाल कपड्यामध्ये बांधून ती आपल्याला जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असं केल्याने बघा, तुमच्या घरी धनसंपत्ती येईल, संपूर्ण कर्जातून मुक्ती होईल. तसेच शक्य असेल तर त्या होळी दहनाच्या भस्माचा 1 टिळा तुम्ही रोज लावायचा आहे. असं केल्याने ग्रहबाधा, प्रेतबाधा दूर होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळत असतं. यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा आज रात्री आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरातली गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध थेट माता लक्ष्मीच्या संबंधित आहे. त्यामुळे होळी दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी आणि तुम्हाला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि यानंतर थोडीशी खडी साखर घेऊन आपल्याला होळीमध्ये आहुती द्यायची आहे, होळीमध्ये टाकायचे आहेत. तसेच कार्यसिद्धीसाठी 3 गोमती चक्र तुम्हाला घेऊन
प्रार्थना करत अग्निदेवाला प्रार्थना करून तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचे आहेत, नमस्कार करायचा आहे। असं केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा मजबूत होईल। घरातली दारिद्र्य, गरिबी, इडापिडा ही घराबाहेर निघून जाईल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी असेल, त्याला बीपी, शुगर किंवा इतर कुठल्या आजाराचं इंजेक्शन चालू असेल, गोळी चालू असेल किंवा सतत एखादा व्यक्ती घरात आजारी पडत असेल, तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे, एक विड्याचं पाणी घ्यायचं आहे, एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि एक बत्तासं तुम्हाला घ्यायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या 3 वस्तू त्या आजारी व्यक्तीवरून 3 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे, डोक्यापासून ते खाली पायापर्यंत। आणि यानंतर ही सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला एखाद्या चौकात जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर या चौकात तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि टाकल्यानंतर तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही, परत तुम्हाला घरी यायचं आहे। असं केल्याने आरोग्य प्राप्ती होईल, त्याचबरोबर प्रकृती तुमची चांगली राहील, आजारपणातून तुम्ही बाहेर येशाल। यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा आजच्या दिवशी नक्की करा। तर मी तुम्हाला जे उपाय सांगितले आहेत हे उपाय लाखात एक होळीच्या दिवशी करण्यासाठी आहे। यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला यातले उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।